आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. अभ्यासू व्यक्तिमत्व शैक्षणिक या विषयावर बुद्धिदा त्यांना ते माननीय बंधुजन समाज महासमिती आमचे सुरेश यांच्याबद्दल काय बोलावं. कारकीर्द अध्यक्ष म्हणून मला जवळून पाहता आली. त्यांचा तात्पुरता कार्यक्रम संपन्न करण्यासाठी साजरा करण्यासाठी विनामूल्य त्यांनी जेवण या कार्यक्रमाला त्यांनी देणी त्यांनी पण गोडी दिली या कार्यक्रमासाठी दिली. कांसेवनचे अध्यक्ष आहेत. तसेच किंवा एक पद्धत म्हणा मोहीम म्हणण्यापेक्षा सुरुवात केलेली आहे की यावर असा आमचा ठराव झाला. त्यानुसार मागच्या वर्षीही आम्ही अशा विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावलेलं होतं आणि सालाबादाप्रमाणे यावर्षीही चिरंजीव रोहन गजानन बरलुजर गोकरकर हे UPSC या मानाच्या परीक्षेकडे जात आहे. ही ज्योत ही फार महत्त्वाची ज्योत आहे. या ज्योतीमुळे अंधकार नाहीसा होतो. या ज्योतीमुळे ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. ही ज्योत आपल्या समाजाला एकात्मतेची ज्योत आहे. ही ज्योत मानवतेची ज्योत आहे. आणि यानंतर यांच्या विद्यार्थ्यांना यानंतर विशेष स्थळांमध्ये म्हणजे मी अनिल शेठ बंडुजर DYSP साहेब पैसूर यांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं आणि आता डायरेक्ट प्रतिमा पूजनेस हजेरी लावावी. त्यांनी आपलं आसन ग्रहण विशेष स्तवन करण्यासाठी त्या विशेष स्तवनाचं गीत सुबह सवेरे लेकर तेरा नाम सुबह सवेरे लेकर तेरा ऐसा आहे. आणि त्यानंतर लगेचच स्वागत गीत सादर करायचं आहे. स्वागतम स्वागतम हा मानाचा मुलगा कृतिका सचिन बारी दर्शना लतेश बारी सादर करायचा आहे. मी यांना विनंती करेन.
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है आगाज, तुम्हीं अंजाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु। विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे ज्यांना आपण सर्व सन्मान देऊन या ठिकाणी स्टेजवर सन्मानपूर्वक विराजमान केलेला आहे, सर्व असे अतिथीगण आणि आमचा या ठिकाणी चोपड्याचं नाव उज्ज्वल करणारा असा आमचा हा अभिषेक आणि त्याचाच आतेभाऊ या ठिकाणी हे देखील या ठिकाणी विराजमान झालेले आहे। बंधूंनो, या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये किंवा प्रास्ताविकामध्ये मी थोडक्यात वर्णन करेन की समाज हा माणसाच्या व्यक्तिमत्वाला सन्मान, प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, भविष्यातील सुखकर मार्ग दाखवणारा एक स्नेहरूपी संघटन आहे। त्या माध्यमातून आपण आपली अस्मिता, मुलाबाळांचे भविष्य आणि सामाजिक प्रगती साध्य करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांना सहाय्य करून, अवघे धरून सुपंथ या म्हणीनुसार आपण चालत असतो। या सुविचाराने आदर्श जीवनाची वाटचाल करीत असतो। व्यक्तीला प्राप्त झालेले यश, कीर्ती, आर्थिक स्थैर्य, ज्ञान आणि या सर्व गोष्टी सामाजिक सहकार्याच्या फलित असतात। आजचा हा आपला कार्यक्रम समाजाची भावी पिढी म्हणजे तरुण वर्ग यांच्या शैक्षणिक गुणगौरवाचा आहे, कारण हेच पुढे समाजाची धुरा सांभाळतील। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांच्या मनात सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि कर्तव्य याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, म्हणून अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते। आजची तरुण पिढी अशा समाजाची धुरा सांभाळते, सामाजिक जडणघडण मध्ये अनिष्ट अशा चालीरीतींना फाटा देऊन चांगल्या आणि विधायक व सृजनशील गोष्टी स्वीकारते। या गोष्टींचा समन्वय अशा कार्यक्रमांतून साधला जातो, त्यामुळे समाजात आणि समाजातील व्यक्तींचा विकास होतो। या भावनेतूनच आपल्या अखिल भारतीय बडगुजर महासमितीने आजचा गुणगौरव समारंभ आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमातून तरुणांनी विधायक दृष्टिकोन प्राप्त करावा, स्वतःच्या हिताबरोबर समाज हिताचे कार्य करावे, ही प्रेरणा तरुणांना मिळेल याबद्दल मला विश्वास आहे। बंधूंनो, या ठिकाणी हा जो गुणगौरव आहे, हा गुणगौरव आपल्याला असं दिसून येतो की जेणेकरून जीवनामध्ये माणसाने जेवढी संपत्ती प्राप्त केलेली असेल त्यापेक्षा शिक्षण ही संपत्ती जास्त महत्त्वाची आहे। इथे आपल्याला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की इंग्लिश मधून एक म्हण आहे,
Degree is just a piece of paper. Degree is a just piece of paper. Real education in his behavior. म्हणजे डिग्री हा तर एक कागदाचा तुकडा आहे, परंतु माणसाच्या वर्तनातून खरं त्याचं अभिव्यक्ती ही निर्माण अशी होत असते. म्हणून शिक्षणाबरोबर माणसाचं वर्तन हे सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि मी त्याचसाठी स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत. त्यानंतर श्री उदय पद्माकर खर्चे त्याचप्रमाणे आमच्या महासमितीचे अध्यक्ष श्री, यानंतर मान्य श्री वसंत देवराम शेठ बडगुजर यांचा सत्कार. आमचे संघटक सुधीर भाऊ बडगुजर धुळेकर बडगुजर आमचे माजी अध्यक्ष यांचा सत्कार. आमचे माजी सचिव श्री अनिल त्र्यंबक बडगुजर यांचा सत्कार. यानंतर श्री विशाल पुंडलिक बडगुजर यांचा सत्कार आमच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री श्रीराम जानकीराम शेठ बडगुजर यांनी करावं. यानंतर आकाश ज्ञानेश्वर बडगुजर आलेत का? आकाश ज्ञानेश्वर बडगुजर. श्री ज्यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ते PSI आहेत, ते आलेले असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यांचा सत्कार आलेले आहेत. यानंतर अभिषेक रवींद्र अजस्र यांनी 2026च्या MPSC परीक्षेमध्ये कार्यक्रम आणि हा जो सत्कार आता ज्यांचा होतो आहे ती व्यक्ती या ठिकाणी आपल्याला दिसेल. सर हा विद्यार्थी, आता विद्यार्थी त्यांना म्हणायला नको, ही इज क्लास 1 ऑफिसर. तो आता क्लास 1 ऑफिसर झालेला आहे. 3दा MPSC परीक्षा पास झालेले. पहिल्यांदा आर्यभोजी परीक्षा पास झाले, ड्युटीवर गेले, त्याच्यानंतर पुन्हा भूमापनमध्ये त्यांनी काम केलं, पुन्हा 3री परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी राज्य सह आयुक्त या पदावर या ठिकाणी ते आज रुजू झालेले आहे. असल्या प्रकारचा पुत्र निर्माण व्हावा, असल्या प्रकारचा पुत्र प्राप्त व्हावा, खरोखर ही नशिबाची गोष्ट आहे. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा डंका वाजे दिली लोके, असल्या प्रकारचा या ठिकाणी हा पुत्र आहे. आपल्याकडनं एक MPSC परीक्षा पास होत नाही आपण, परंतु या माणसाने 3दा परीक्षा दिली आणि 3 परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला. असल्या प्रकारचं कौतुक याचं करायला पाहिजे. त्याच्याजवळ काय बुद्धिमत्ता आहे काही समजायला मार्ग नाही. अजून जरी त्याने पुढच्या परीक्षा दिल्या तरी देखील त्या ठिकाणी तो उत्तीर्ण होणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती
स्नेहल या ठिकाणी देखील नागबीडला त्या गट शिक्षणाधिकारी आहेत, त्या देखील MPSC उत्तीर्ण आहेत. त्यांनी कृपया आमचा हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी आमच्या कुटुंबाला पण विनंती करेन की त्यांनी ते घ्यावं. मी पण तिथे हजर होतो. हा जो सोहळा आहे हा माझ्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की मी याचं सूत्रसंचालन स्वतःच करतो आहे आणि हे सूत्रसंचालन करण्याचं भाग्य आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या मुला मी आयुष्यभर विसरू शकतो. अभिषेक रवींद्र अजस्र व स्नेहल अजस्र यांचा कौटुंबिक सत्कार होत आहे, सपत्नीक सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं फर्स्ट सेकंड थर्ड रँक मध्ये तिघं चोपड्याचे MPSC उत्तीर्ण झालेले आमचे विद्यार्थी आहेत. आमचा चोपड्या वासियांना त्यांचा गर्व आहे, आनंद वाटतो की अजून अशाच पुढच्या पंचवार्षिकमध्ये पुढच्या वर्षी अजून लिस्ट वाढावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या सत्कारती आहे परेश उमेश बडगुदार. MPSC ही परीक्षा पास झालेली. या ठिकाणी हा जो सत्कार स्वीकारला जातो आहे ते जे MPSC पास झालेले आहेत ड्रग इन्स्पेक्टर. बडगुदार चोपडा. धन्यवाद सर. या ठिकाणी यांचा चिरंजीव देखील इथे या MPSC उत्तीर्ण झालेले आहे, त्यांच्या वतीने तो तिथे सर्व्हिसला आहे. आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा अमोल भाऊंचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं टाळ्यांनी स्वागत करावं. टाळ्यांचा आवाज विधानसभेपर्यंत जावा, कारण की आपल्याला केंद्रामध्ये उभे अमोल भाऊंचा सत्कार करण्यासाठी आमच्या समितीचे अध्यक्ष UPSC MPSC करत असताना त्यांना किती सातत्य ठेवावं लागतं, कसा अभ्यास करावा लागतो. कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. ती कविता ही कोण बनेगा करोडपतीमध्ये यांनी ती लिहिलेली आहे. अमिताभ बच्चनचं श्री दिनेश भाऊ स्टेजकडे यावे जरा. कसं सादरीकरण कदाचित कभी हार नहीं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चुकी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास क्रम में साहस बढ़ता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दुनिया सिंधु में घोटा तो लगातार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं. सर्वात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असा झालेला आहे. पोलीस खात्यामध्ये या ठिकाणी यांचं कार्य आहे. पोलिसांचं किंवा पोलीस डिपार्टमेंटचं एक ब्रीद वाक्य आहे, सदरक्षण आहे खलरक्षण आहे. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं नाश असल्या प्रकारचं हे कार्य या श्रेया दीपक बडगुदार बदलापूर हे त्यांचा सत्कार घेतील. श्रेया दीपक बडगुदार हा सत्कार करतील आमच्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय आमदार अमोल हरिभाऊ जावळे, रावेर विधानसभा. पुढचे सत्कारार्थी आहेत गायत्री अरविंद बडगुदार. गायत्री अरविंद बडगुदार हा सत्कार करतील
माननीय श्री अनिल दिगंबर बडगुजार DYSP साहेब, सत्कारार्थ दिव्यांजली उमेश बडगुजार शिरपूर, दिव्यांजली उमेश बडगुजार आले का? आला. आदरणीय व्यासपीठ उपस्थित तरुण कर्णधार आमदार आणि तुमचे प्रश्न यावरचे कायम विधानसभेत गाजत असतात असे आमचे सन्मित्र अमोल भाऊ, आदरणीय DYSP साहेब आणि खरे हिरो तरी माझ्या पाठीमागे बसलेले आहेत, त्यांना ऐकणं गरजेचं आहे. हे सर्व हिरो आणि सगळी शेठ मंडळी त्यांच्या आई आहेत आणि अधिकारी वर्गही आहेत. मी फक्त 2-3 गोष्टी सांगून इथून निघणार आहे. मित्र, आपण शिकतोय, मोठे होतोय, पुढे जातोय, पण ही जी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली अमोल भाऊ, पुणे विद्यापीठातला काळ आहे. पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना त्यावेळेस माझं भाग्य आहे की मी 2 वेळेस डॉक्टर APJ अब्दुल कलामांना भेटलो. एकदा वैज्ञानिक म्हणून आणि दुसऱ्यांदा महामहिम राष्ट्रपती म्हणून. भेट म्हणजे ती सेल्फीवाली भेट नाही, भेट म्हणजे त्यांच्यासोबत चर्चेची भेट. पुणे विद्यापीठाचं विशेषतः कौतुक असतं की ते विद्यार्थ्यांना फोटोसाठी पाठवत नाही, गप्पांसाठी पाठवतात. पहिल्यांदा वैज्ञानिक म्हणून झाली, दुसऱ्यांदा महामहिम म्हणून झाली. तर महामहिम जी भेट झाली तिच्याबद्दल सांगतो. आमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना डिपार्टमेंट वाईज, मी डिफेन्स स्टडीजचा माणूस आहे, आम्हाला डिपार्टमेंट वाईज पाठवलं होतं 2-2 विद्यार्थ्यांना. पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर ऑडिटोरियम मध्ये हा कार्यक्रम होता. आम्ही सगळे विद्यार्थी बसलो होतो, समोर महामहिम राष्ट्रपती बसले होते. महामहिम राष्ट्रपती म्हणजे सर्वात मोठं पद आहे, आपल्याला माहिती आहे. आणि समाजात आपलं असं असतं की मला 10वीला 90% पडले तरी मी एकदम असा टाईट चालतो. कोणी काय बोलले की एकदम उर्मटपणे त्याला उत्तर करतो. दरवाजातून डॉक्टर वसंतराव गोवारीकर आले. डॉक्टर गोवारीकर म्हणजे या देशाचे खूप मोठे वैज्ञानिक आणि कधी काळी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे लॅबोरेटरी सिनियर. आता डॉक्टर गोवारीकर आल्यावर खुर्चीत महामहिम बसलेले आहेत, देशाचे राष्ट्रपती बसले आहेत, त्यांनी करावं काय? जसे गोवारीकर आतमध्ये आले तसे महामहिम खुर्चीवर उभे राहिले, स्टेजवर उभे राहिले आणि जोपर्यंत गोवारीकर बसत नाहीये तोपर्यंत उभे राहिले. त्यांना नमस्कार केला, अदबीने नमस्कार केला. आणि ज्या वेळेस डॉक्टर गोवारीकर खुर्चीत बसले त्यांनी सांगितलं आता बैस रे बाबा, तेव्हा महामहिम खुर्चीमध्ये बसले. या देशाचा विनम्र राष्ट्रपती. हा विनम्रता. जर मी अधिकारी झालोय, थोडं रुबाब दाखवावा लागतो, पण जेव्हा माझ्याकडे कोणी काम घेऊन येतंय, मी अधिकारी पदावर जातोय, व्यावसायिक पदावर जातोय, तर माझी विनम्रता कधी सोडायची नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी त्या दिवशी त्यांच्या कर्तृत्वातून, कार्यातून आमच्या पुढे उदाहरण म्हणून मांडलं. यानंतर चर्चेला सुरुवात झाली. अमोल भाऊ, आपण जळगाव आलो होतो, पण मागे राहतो तो प्रश्न विचारायला. डॉक्टर कलामांनी मी प्रश्न केला की सर, यू फील बाय 2020 इंडिया विल बिकम अ सुपर पॉवर? ही सेड येस, होईलच. म्हटलं सर, तुमच्या विजन 2020 मध्ये असं लिहिलंय की फक्त युवक त्याच वेळेस जगामध्ये, भारताकडे जास्त युवक असतील म्हणून हा देश सुपर पॉवर होईल. पुन्हा डॉक्टर कलामांनी मला करेक्ट केलं. म्हणजे फक्त युवक नाही, वी विल हॅव मोर नंबर ऑफ ग्रॅज्युएट युथ. आमच्याकडे सर्वात जास्त पदवीधर युवक असतील. पुन्हा माझा प्रतिप्रश्न की सर, डू यू फील ओनली ग्रॅज्युएट युथ विल मेक दिस नेशन सुपर पॉवर? फक्त पदवीधर युवक युवती या देशाला महासत्ता बनवतील? त्यावेळेस डॉक्टर कलामांनी एका वाक्यात उत्तर दिलं. मित्रांनो, माझ्या आयांनो, बापांनो आणि मुलांनो, सगळ्यांनी समजून घ्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हटले की फक्त पदवीधर युवक नाही, नॉट द लिटरेट वन बट द एज्युकेटेड युथ विल मेक दिस नेशन सुपर पॉवर. फक्त लिटरेट, शिक्षित नव्हे. शिक्षित म्हणजे माझ्यासारखा PhD झालेला शिक्षितच असतो, पण सुशिक्षित युवक या देशाला महासत्ता बनवतील. आणि जर ते आत्ताचे युवक जरी सुशिक्षित झाले तरी आपला देश आजच्या आज महासत्ता होऊ शकतो. मर्म याच्यामध्ये, माझा युवक जेव्हा काहीतरी व्हॉट्सअपवर ऐकतो आणि ऐकून हातात दगड घेतो तेव्हा तो फक्त शिक्षित राहतो. माझा प्राध्यापक जेव्हा त्या गोष्टींचा 360 अंशात विचार करत नाही
तेव्हा माझा प्राध्यापक फक्त शिक्षित राहतो. त्याचे सकारात्मक गुण काय, नकारात्मक गुण काय, विविध अंग काय, हे जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही सुशिक्षित होत नाही. आणि माझा रोग कुठे आहे, कसा आहे ते आपण समजून घ्यावं. आपल्याला सुशिक्षित समाज घडवण्याची गरज आहे. पदवीधर खूप होते, बहुत होते. मग काही लोक म्हणतात स्पर्धा परीक्षा करायला ह्या मुलांना खूप खर्च आला. मग माझा तो कसा काय अधिकारी झाला? लोक म्हणतात की नाही नाही सर असं असं आहे. मग एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आजकाल आपण घरातून बाहेर पडताना 4दा आरशात बघतो. मुलं असो मुली असो, मुलं तर जास्तच पाहायला लागले. 4दा ते झालरवाले केस, 150-200 रुपयाची झालर बनवतात, ते काहीतरी रंगवतात. मग मुलींचंही असतं ते केअरफुल केअरलेसनेस. आमचे ज्येष्ठ कवी विठ्ठलबा म्हणतात, मध्ये केस विंचरायचे आणि परत मुस्कटवायची, म्हणजे 2 बटा पुढे घ्यायच्या. केअरफुल केअरलेसनेस ठरवून मग आपलं दिसणं आपल्याला समाजात महत्वाचं वाटतं. समाज दिसण्यावर चालत नाही. अशीच एक गोष्ट आहे. माझ्यासोबत एक मुलगी होती, बारगुले साहेब, बडगुजर सर, अशी एक मुलगी होती की ती दिसायला काळी सावळी. कोल्हापुरामध्ये बोलताना खूप विचित्र बोलतात लोक. ही मुलगी जेव्हा शेतातून आईसोबत मुळी घेऊन येत असे, शेतातली कामं करून येत असे, तेव्हा गावातली लोक म्हणायची, पाटलीबाई ही काळी माणसासारखी दिसणारी पोरगी कुठं खपवणार आहेस? ही अशी काळी भंगार पोरगी तुझ्या पदरात पडलेली आहे. आता हिच्या लग्नाचं काही खरं नाही. बाई तुझं आयुष्याचं खराब झाला तर घरातच तुला जपावी लागणार आहे. दिसायला काळी होती. आणि मला कळत नाही, या देशाचा जो आराध्य आहे तो राम सुद्धा काळा होता. या देशाचा आराध्य कृष्ण सुद्धा काळा, आणि या महाराष्ट्राचा आराध्य विठ्ठल सुद्धा काळाच आहे. तरी काळा गोरा भेद का होतो मला यातूनही कळत नाही. पण या काळ्या पोरीला गाव टोचून बोलायचं, परिवाराला टोचून बोलायचं, ही काळी पोरगी काही खपणार नाही. त्या मुलीनं त्यावेळेस दूरदर्शनला उडान नावाची सिरियल होती सर, आपल्या वेळेस असेल, उडान नावाची सिरियल ठेवली, पाहिली आणि लक्षात घेतलं की मला आता पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय बस. आणि तिच्या आईने जेव्हा ही काळे म्हणून लोक टोमणी मारायची, घरात रडत यायची की यानं काळे म्हटलं, हे काळे बिस्कुट म्हटलं, तेव्हा आई तिला म्हणायची, बाळ तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं महत्वाचं आहे. दिसायला कसं पण आस, तो राम पण काळा, कृष्ण पण काळा, विठ्ठल पण काळा, पण त्यांचं असणं लोकांना महत्वाचं आहे, त्यांचं दिसणं नाही. त्या दिवसापासून त्या मुलीने अभ्यास केला. 1999च्या परीक्षा आम्ही सगळ्यांनी दिल्या. साहेब तुम्ही पण दिली असेल. 99चा सर्वात मोठा, तुमच्या ह्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा निघाला होता. 99च्या परीक्षेतले अनेक गुडबी PSI हे गावातल्या पानटपरीवर सापडतात. MPSC पैसे चालतात म्हणून खोटं बोलतात. 1999ची परीक्षा माणिकने दिली, माणिक पाटील तिचं नाव. 99ची परीक्षा दिली, पेपर घोटाळा झाला. नंतर म्हटलं की सगळी पोरं पास. 1,30,000 पोरांनी, मुलांनी मेन्स दिली PSIची. त्यावेळेस कंबाईन नव्हतं, वेगळं होतं PSI. मेन्स दिली. फिजिकलला ही मुलगी गेली, तिला लोक काळी म्हणायचे. आणि या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा एका मुलीने फिजिकल मध्ये आउट ऑफ मार्क घेतले, ती माणिक पाटील. राज्यात PSIच्या परीक्षेमध्ये पहिली आली. कथा इथे खतरनाक सुरू होतो. राज्यात पहिली आली. कोल्हापुरामध्ये वडिलांनी हत्तीवरून साखर वाटली. ज्या मुलीला काळं म्हणायचं समाज, त्या काळ्या मुलींच्याच लोकांनी नंतर हत्तीवरून साखर वाटली आणि सगळीकडे भाषणं झाली, सत्कार झाली. तिथे आनंदाचं सत्कार भाषण केलं. आणि अचानक कोर्टाचा निर्णय आला, 99ची परीक्षा रद्द. आत्ताच्या झिंझीने काय केलं असतं, झिंझ्या उपटत बाहेर पडले असते, दगड घेऊन सगळ्या गाड्या तोडफोड सुरू केली. पेपर फुटी. ह्या सरकारला कळतं काय, अमुक आहे, टमुक आहे, धमुक आहे, ढमुक आहे, ढमुक आहे. पेपर फोडणारा कोण हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण 99चा पेपर फुटी नंतरचा घोटाळ्यानंतर मुलगी सत्कार समारंभ स्वीकारते, पण खचून जात नाही. 1999 नंतर आम्ही जे जयकरियन्स आहोत, जयकर लायब्ररीत अभ्यास करणार आहे, आम्ही प्राऊड टू बी जयकरियन. आम्ही पुन्हा अभ्यासाला लागलो. पुन्हा 2001चा माणिकने अटेम्प्ट दिला.
2001चा अटेम्प्ट दिल्यानंतर पुन्हा फिजिकल मध्ये आउट ऑफ गुण आणि पुन्हा 2001ला राज्यात पहिली. 99च्या घोटाळा काय झाला काय घेणं त्यांचे राजसत्तेचं बाकीच्यांचे. माझी मेहनत संपायला नको, माझे कष्ट संपायला नको, मी माझ्या ध्येयापासून विचलित व्हायला नको. माझं ध्येय मी पक्क ठाण मांडलंय की मला अधिकारी व्हायचं म्हणजे व्हायचा. विषय संपला. नियती कितीही त्रास द्यावो मी भिणार नाही, पण नियतीचा दसपेट अभिशान मी पुढे जाईल. 2001ला क्वालिफाय, पुन्हा राज्यात पहिली आणि आता सरकारने केलं आधी पहिली ट्रेनिंग करून ठेवून. आज तीच काळी सावळी मुलगी माणिक पाटील आज स्टेटस पासर युनायटेड नेशन्स मध्ये जगातल्या लोकांना पोलिसिंग शिकवायला जाते महाराष्ट्रातर्फे देशात. बाळांनो, तुमचं दिसणं महत्वाचं नाहीये, तुमचं असणं तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे. तुम्ही अधिकारी तर खूप होता, पण तुकाराम मुंडे सारखा अधिकारी कधी कधी लक्षात राहतो. माझ्या अधिकार पदाचा उपयोग मला करून घ्यायचा आहे, मी पुढे जायचं आहे. आयजी महेश भागवत सारखी लोक अभावानेच सापडतात. महेश अण्णा माझा सिनियर आहे, आयजी तेलंगणा. मित्र, आपलं असणं आपलं दिसणं आणि मग पैसा येतो. पैसा हा विषयच नसतो, पैसा हा विषय नसतो. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त तुमची धडपड पाहिजे असते. असाच एक मुलगा दिसायला सर 4.5 फूट 4.5 पावणे 5 फूट 2-3दा सर्कसवाल्यांनी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला पण सुटून आला. भाऊ, एक दिवशी आमचा राज्यसेवेचा रिझल्ट लागला. राज्यसेवेचा रिझल्ट लागला, सगळेजण आनंदात होतो. ग्रुप मधला पहिलं पोरग अधिकारी झालं होतं. जयकरच्या बाहेर सगळे विचारत होते की अरे विल्या गेला कुठं, विल्या गेला कुठं. आणि विल्या समोरून दिसला सगळ्यांना. विल्या येत असताना गोष्ट खूप मार्मिक आहे बघा. विल्या समोरून येतोय, 4.5 पावणे 5 फुटाचा विला, पायामध्ये चप्पल, ऑफशर्ट केलेले, बाह्या उमटलेल्या आणि चेहऱ्यावर कायम हसून पेरलेलं मोठा भेसूर. कोणी भूत म्हणायचं, कोणी भेसूर म्हणायचं, कोणी गुटक्या म्हणायचं, कोणी जोकर म्हणायचं, पण विल्या अभ्यास करायचा. विल्या फाट फाट चपलेचा आवाज करत समोर आला. मी उचलून घेतलं, विलासराव, आज तुम्ही विल्याचे विलासराव झाले, क्लास 1 ऑफिसर झाले. पण विल्या खाली उतरल्यावर मी सहज प्रश्न केला, विलासराव आता तुम्हाला कसं वाटतंय हो? विलासरावांनी आम्हाला उत्तर दिलं आजपर्यंत माझ्या काळजात सर्व. विलासराव म्हटले, अरे वाटायचं ते जाऊ दे खड्ड्यात, वाटायचं ते जाऊ दे खड्ड्यात, आता मात्र मला कुठं घालायला मिळतो. तो म्हटला की मित्रांनो, आजपर्यंत मी तुमच्या पायातले बूट पाहिले, पण बुटात पाय कसा घालतात हे मला माहित नाही. मी ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे, मला बूट माहित नाही. बुटात पाय घालण्यासाठी साहेब झालोय बघा. तुम्ही टाकून दिलेली शर्ट मी ही ऑफ शर्ट घालतोय, कारण तुम्ही टाकून दिलेली मागं फाटली पॅन्ट तुम्ही टाकून देता, तर तुमची तीच पॅन्ट मी घालतो आणि ते ठिगळं दिसू नये म्हणून ऑफ शर्ट घालतो. तुमच्या कॉलर फाटल्यावर, तुमच्या बाया फाटल्यावर तुम्ही शर्ट सोडतात, मी तीच कॉलर उलटी करून लावतो आणि शर्ट दुंडून घालतो. तुम्ही टाकून दिलेल्या चपला दोऱ्यानं शिवून त्या चपला मी घालतो. आज तर तू नवीन असं काहीच घातलं नाही, बघ आता नवीन असे कापड आणि बुटं घालायला मिळते. आज CEO धाराशिव आहे आणि साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इथे माळी नावाच्या मॅडम डेप्टी कलेक्टर आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट कलेक्टर ऑफिसला. ती माळी म्हणजे विलासची बहीण. एक भाऊ, दोघं बहीण भाऊ आज क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 1 ऑफिसर. आई बाबाचं दुःख फेडणं काय असं आणि तेवढेच विनम्र आहे. मी माझ्या मित्रांवर लिहित असताना जयकर सिरीज कोरोनामध्ये विलासला फोन केला, म्हटलं विलास तुला राग येत नव्हता का रे? लोक जोकर म्हणायचे, भेसूर म्हणायचे, भूत म्हणायचे. विलास म्हणे अरे मी होतोच तसा म्हणून लोक बोलायची. आपण मान्य करून घ्यावं लागतं आपल्याला का आपण काय होतं. चुकलेलं नाही. आई बापांनो, संघर्ष मुलांच्या आयुष्यात तर काढू नका. आपण जो संघर्ष केला आपल्याला वाटतं की नाही हा पोराले मी ना अँड्रॉइड मोबाईलच दिला पाहिजे. तो कसा मग तरी काय करेल, त्यांना लागतं ना जरा पुढे गेला काय गेला. आपल्या आई बापांनी दिला होता कधी? दिवसभर बोंबलून शाळा कॉलेज करून घरीच यायचो ना म्हणायला. पण नाही द्यायचंच आहे. मी पण बाबा मी पण देतो, कुठे आहे ते कळलं पाहिजे. पण त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने होतोय का? यश अपयशाच्या फेऱ्यामधून तुम्ही मुलांना काढताय का? माझा सुमेर सुरवाडे अमोल भाऊ 4 वेळा UPSC इंटरव्ह्यू दिला, 4 वेळा UPSC इंटरव्ह्यू. जोक नाहीये.
त्याला 4थ्या वेळेस नापास झाल्यानंतर रडत माझ्याकडे आला, मी मारून मुक्तो, कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास. 4 वेळा इंटरव्ह्यू नापास झाल्यावर बाजीराम रवी क्लासेसच्या पूर्ण माहिती असेल, तिथून फोन आला, 1.5 लाख रुपये पर मंथचं पॅकेज आम्ही देतो, आमच्याकडे ये, ऍटलिस्ट तुझ्या ज्या अभ्यासाने प्री आणि मेन्स क्वालिफाय होतील. युनिक अकॅडमीला त्याला पाठवला होता. तुकाराम माझा मित्र आहे. तुकाराम म्हटलं माझ्याकडून होत नाही, याची पुढची तयारी तू करून घे, मेन्स पर्यंत मी फक्त आहे. तुकाराम म्हणे घाबरायचं नाही, अभ्यास करू देत त्याला. तुकारामने स्वतः 10,000 फेलोशिप दिली. आणि हा मुलगा नंतरच्या काळात असा क्वालिफाय झाला की पूर्व परीक्षेत जास्तीचे गुण घेऊन सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या परीक्षा दिल्या आणि आज IFS ऑफिसर म्हणून छत्तीसगडला काम करतो. फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि इतका गुणी आणि उत्तम मुलगा आहे की आज त्याला चांगली कोणती पोस्टिंग द्यायचं गव्हर्नमेंट विचार करते की याला उत्तम पोस्टिंग दिली पाहिजे. कोणाच्या मागे शिफारस नाही, काय नाही. कोणी म्हणतं हा क्रिटिकल डिस्ट्रिक्ट आहे, इथे छान तो काम करेल, नाही ह्या नॅशनल पार्कला अजून कामाची गरज आहे, इथे तो टाकेल. म्हणजे सरकार कन्फ्युज्ड आहे की बेस्ट पोस्टिंग याला कोणती द्यावी म्हणून. अशी आपली जळगाव भुसावळची मुलं आहेत. मित्र, आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला पुढं जायचं आहे, आपलं ध्येय ठरवायचं आहे. ध्येय नसेल तर आत्ताच ठरवून टाका, कारण ध्येयहीन पिढीच्या हातामध्ये दगड असतो आणि ध्येयवादी मुलांच्या हातामध्ये पुस्तक असतं. माणिक पाटील, विलासरावांसारखं. शेवटची गोष्ट सांगतो आणि थांब. मी इथे बोलायला का आणलं मला माहित नाही, बोलतो म्हणून ठीक आहे, पण मी ह्या भारतातल्या सर्व परीक्षा नापास झालेला माणूस आहे. म्हणजे काहीच परीक्षा पास झालं असं नाही. बरं, सुरेश भाऊला माहिती, मी रेल्वेच्या परीक्षेत पहिला आलो, नेट सेट झालो, अमुक परीक्षा, अनेक नोकऱ्या नाकारल्या. आणि तुमच्या बडगुजर समाजामुळे जळगावमध्ये शांताराम बडगुजर नावाचे आमचे मित्र, ते बेंडाळे कॉलेजहून गाडीवाले गेले आणि त्यांच्या जागेवर मी लागलो. पण ज्या वेळेस परीक्षा नापास होतो, आयांनो तुम्ही लक्षात घ्या, एक गोष्ट माझ्या आईची. ज्या वेळेस मी परीक्षा नापास व्हायचो, आईला फोन करायचो. सुरेश भाऊंना माझ्या घराची परिस्थिती माहिती आहे. आईला फोन करून सांगायचो, आई मी ही पण परीक्षा नापास झालो. रडू यायचं, बाप कष्ट करून पैसे पाठवतो, त्याचा चीज मला करता येत नाहीये. हो, भले पुणे विद्यापीठात डिफेन्स स्टडीमध्ये पहिला आलो वगैरे, ते बाप वेगळी. पण आईला म्हणायचो मी ही पण परीक्षा नापास झालो. आई तिकडून माझी 7वी पास आई आहे, पण जगातली सर्वात सुशिक्षित फिलॉसॉफर. आई मला म्हणायची की बाळा रडतोयस का? म्हटलं हो, तुम्ही ज्या कष्टानं मला इथे पाठवलंय, मला त्याचं चीज करता येत नाहीये, माझं ध्येय गाठता येत नाहीये. माझी आई मला तिकडून म्हणायची की बाळा खचू नकोस, फक्त तुला पाठवलंय, तू सगळ्या परीक्षा नापास होऊन आलास तरी चालेल, पण खचलेला म्हणून येऊ नको. मला माहिती आहे तू 4 पैसे कुठूनही कमवशील, पण खचून येऊ नको. ती मला म्हणायची. अर्जुनाचं लक्ष काय होतं? अर्जुनाचं लक्ष पक्षाचा डोळा होता. फक्त तेवढं केंद्रित कर आणि अभ्यास कर, मिळेल तुला सगळं काही. व्यवस्थित अभ्यास कर. अर्जुनाचा डोळा लक्षात ठेव. आणि पुढे म्हणायची की माझा मुलगा घरी आला खचलेला नको, माझा मुलगा मला त्या मातीच्या ढेकळासारखा नकोय की जो कमी उंचीवरून खाली पडेल आणि मिसळून जाईल, मातीमध्ये मिसळून जाईल. मला माझा मुलगा त्या चेंडू सारखा हवाय. 7वी पास माझी आई म्हणते, मला माझा मुलगा त्या चेंडू सारखा हवाय. नियती जेवढ्या त्वेषानं त्याला आदळेल, त्याच्या 1000 पट आवेशानं तो उंच आकाशात गेला. तो आई वडिलांचा चेंडू आपण लक्षात घ्यावा. म्हणून अपयश खचू द्यायचं नाही, अपयश संपवायचं नाही. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, खरंच शेवटची. पण ही गोष्ट सांगितल्याशिवाय मला वाटतं माझं व्याख्यान पूर्ण होत नाही. पूर्ण होत. भुसावळ, माझं भुसावळ, लोक काही म्हणू देत, पण माझं भुसावळ आहे. सुरेश भाऊचं माझं भुसावळ आहे. आम्हाला खूप प्रेम आहे. अनेक लोक जळगावला घर करते जात नाही, प्रेम आहे. जसं हरिभाऊंचं काय, मला खूप गप्पा मारत हरिभाऊंनी, मंत्रालयात असू दे, जळगावला असू दे, खूप पॉलिसीवर चर्चा आहे. खूप वेळ, 1.5-2 तास भाऊ बसायचे. माझं मोदींचं पुस्तक भाऊनी सर्वात पहिले खरेदी केलं होतं. भुसावळ जंक्शनमध्ये लोकोशेड आहे. जुन्या लोकांना माहिती आहे. सर लोकोशेड म्हणजे लोको काय, तर इंजिन जे गावून येतं, रेल्वेचे डबे, त्याला लोक म्हणतात रेल्वे. नीट सगळ्यांना लक्ष द्या, मुलींना तुम्ही पण लक्ष द्या. या लोकोशेडचं भलं मोठं गेट होतं. त्यावेळेस वाफेची इंजिन, कोळशाची इंजिन होती. माझे वडील तिथे काम करत होते मेकॅनिक म्हणून. या भला मोठ्या लोकोशेडमध्ये अचानक एके दिवशी एक व्यक्ती आला. साधे कर्दमलेले कपडे होते,
गोरा चिट्टा होता पण कळकटलेला होता, काळवंडलेला. हा व्यक्ती त्या भल्या मोठ्या गेटमध्ये आला. बाहेर उभ्या असलेल्या रेल्वे पोलिसला कागद दाखवला. रेल्वे पोलिसने इशारा केला. एक मस्जिद ऑफिस त्यावेळेस होतं, तिथे तो गेला. तिथल्या बाबूला त्याने कागद दाखवला. आणि आमच्या रेल्वेची एक घाण सवय, मराठी माणूस सुद्धा बिहारी हिंदी बोलतो. म्हणजे पाटील नावाचा बाबू चौधरी नावाच्या व्यक्तीशी बोलतोय. पाटील नावाचा बाबू संपला. पाटील नावाचा बाबू चौधरी नावाच्या माणसाशी बोलतोय. ही गोष्ट नाही झाली तर हे अर्धवट आहे तुमचा प्रयोग. का खलासी बनना आए हो का? तो म्हटला हो, खलासी बनना आया. क्या पढ़ लिखते हो? साहब बस पढ़ना लिखना जानते हैं. पढ़ना लिखना जानते हैं म्हटलं जा तर इंजिन कडे जा. इंजिन के पास जाओ, वहां पे मुकादम बोले. मुकादम कडे गेले. मुकादम म्हटले पढ़ना लिखना कुछ जानते हो? बोले कुछ नहीं बाबूजी, आज से तुम्हारा एक काम मुकादम म्हटला, ये जो लोगो खड़ा है इसको नीचे जाने का, ऑयल निकालने का, ऑयल लगाने का, बस यही काम तेरा. दिवसांमागून दिवस चालले होते, वर्षांमागून वर्ष चालले होते. या व्यक्तीचं एकच काम होतं, इंजिन आलं की त्याचं ऑइल काढायचं, ऑइल लावायचं, वंगण काढायचं, वंगण लावायचं. दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्ष वंगण चालले होते. ते रेल्वेचं एक मजली ऑफिस आता दुमजली झालं होतं. दुमजली ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचा राबता वाढला होता. हा व्यक्ती कंटिन्यू तेच काम करत होता. वंगण काढायचं, वंगण लावायचं. वाफेचं इंजिनची जागा डिझेल इंजिनने घेतली होती, पण याचं काम खाली झोपून लोळून ते काम करायचं. तो गोरा घुमटा माणूस इतका काळा 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 झाला होता, काळा ठिक्कर पडला होता. त्याच्या नखांमध्ये सुद्धा काळा काळा झालं होतं. कोणी हात सुद्धा मिळत नव्हतं, कोणी नाव सुद्धा विचारत नव्हतं की या माणसाशी हात मिळवला की शर्टाला डाग लागेल आणि तो माणूस तो शर्ट खराब. दिवस चाललेले होते आणि अचानक एक दिवशी त्या भल्या मोठ्या गेट मधून लोक शेडच्या एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आमच्या साहेब लोकांसाठी. पुढे दोन पोलीस चालले होते, मागे पोलिसांची जिप्सी होती. सायरनचा आवाज करत ती गाडी पुढे आली. सायरनचा आवाज करत गाडी आली. तशी दोन मजली ऑफिस मध्ये रेल्वेचे सगळे अधिकारी खाली आले. अधिकारी खाली येतात क्षणी दोनच्या रांगेमध्ये अधिकारी वर्ग उभा राहिला. अधिकारी वर्ग उभा राहिल्यानंतर जो प्रमुख अधिकारी होता त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडता क्षणी या मुलासारखा तरुण चकचकीत अधिकारी बाहेर पडला. अधिकारी बाहेर पडता क्षणी सगळ्यांनी सलाम, नमस्ते, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर सुरू केलं. अधिकाऱ्यांनी कुठेच पाहिलं नाही. सरळ सरळ दोनच्या रांगेतून इंजिनकडे चालत गेला. इंजिनकडे गेल्यावर बाकी लोकांना थांबण्याचा इशारा केला. अधिकारी पुढे गेला. इंजिन मधून दोन पाय घाणेरडे बाहेर आले दिसले. त्यांनी त्या पायांना हलवलं. पाय हलवता क्षणी तो घाणेरडा माणूस बाहेर आला. या अधिकाऱ्याने आव देखाना ताव कोणाला पाहिलं नाही. त्या घाणेरड्या काळपट माणसाला ज्याला कोणी शिवत सुद्धा होतं त्या व्यक्तीला स्वतःच्या छातीशी कुरवाळून दिलं. कुरवाळून घेतलं, त्याला अंधारायला लागला, गोंधळायला लागला. सगळं ऑफिस पाहत होतं, माझे वडील पाहत होते मित्र. आणि ह्या व्यक्तीची जेव्हा मिठी सही झाली तेव्हा ह्या काळपट माणसाने त्याचा चेहरा पाहिला आणि त्या अधिकाऱ्याला तो मिठा मारायला. अधिकारी भानावर आला, खिशातून पांढरा खट्ट रुमाल काढला आणि त्याने त्या माणसाचा चेहरा पुसला. चेहरा पुसल्यावर त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या अंजळीत घेतला आणि तो अधिकारी म्हणतो कसा? तो अधिकारी म्हणतो, बाबा पास झाला तर माझ्यासाठी कष्ट करणार. तुमचा मुलगा कलेक्टर झालाय, कलेक्टर. मित्र हो, त्या दिवशी तो माणूस गेला, पण त्या दिवशी माझे वडील घरी आले आणि घरच्या वडिलांनी माझ्याकडून एक अपेक्षा केली. तीच अपेक्षा तुम्हा सर्वांचे वडील तुमच्याकडून करतायत. वडील आले, वडील मला बोलले, तो प्रसंग सांगितला, तो प्रसंग तुमच्याकडे आणला आणि वडील मला म्हटले की बाळा, मी मेल्यानंतर, आपण प्रत्येक बाप हे म्हणतो, मी मेल्यानंतर या शहरातून मी जाणार असेल, माझ्या गाठीला तू खांदा दिला नाहीस तरी चालेल, माझ्या तिरडीला खांदा दिला नाहीस तरी चालेल, माझं मडकं धरलं नाहीस तरी चालेल, पण एकच गोष्ट मला अपेक्षित आहे, मला म्हातारपणी सांभाळलं नाहीस तरी चालेल, एकच गोष्ट अपेक्षित आहे की ज्या दिवशी या शहरातून माझी तिरडी निघेल त्या दिवशी लोकांनी म्हटलं पाहिजे अशा अशा मोठ्या व्यक्तीचा बाप मेला. आणि तो व्यक्ती तुमच्या मुलांमध्ये आहे. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न ते आहे जे माझ्या वडिलांचं होतं, त्यासाठी आम्ही काम करतो आहोत. फौज असणारा तुमचा समाज त्याकडचा आहे. फौज त्याच्याकडे होती, तो समाज तुम्ही आहात, लढवय्या समाजाचे आहात. आता शेठ असला तरी आधी राजे होता ते लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने काम करा. मला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना व्यक्त करतो, थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. माहितीसाठी सांगतो की आमचा समाज UPSC मध्ये सुद्धा मागे नाही. या वर्षाला UPSC मध्ये आमचे लेफ्टनंट जनरल झालेले आहेत, याच्यापूर्वी पण झालेले आहेत. मी आमचा समाज यामध्ये मागे नाही आहे. पुस्तक पण लिहितोय,
समाविष्ट होत आहे. मी आमचे लाडके आमदार अमोलभाऊ जावरे यांना विनंती करेन की त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करावं. त्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. आपल्याला अभिमानास्पद ही बाब आहे. असे विद्यार्थी आपल्या शहरामध्ये घडत आहेत. अतिशय क्वालिटीचा असा हा बौद्ध समाज आहे, यावरनं आपल्याला कल्पना येते. आणि हे पुस्तक ज्यांना काही आवश्यक असेल त्यांना ॲमेझॉन वगैरे जे काही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी ते उपलब्ध आहे. पुस्तकाचं प्रकाशन आमदार साहेब करतात. वैशाली ताईंचंही या अखिल भारतीय बौद्ध समाज महासमितीतर्फे महाअभिनंदन की त्यांनी हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. प्रकाशन झालेलं सदर पुस्तक हे इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनालिसिस एंड फार्मसीसाठी रेफरन्ससाठी आहे. आणि यानंतर प्रकाशन झाल्यानंतर लगेचच आपले यादव तालुक्याचे आमदार अमोल भाऊ जावळे हे आपले विचार प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती. आज अखिल भारतीय बौद्ध समाज महासमिती समिती आयोजित गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर आपल्या समाजाचे अखिल भारतीय समाजाचे अध्यक्ष आदरणीय श्री भगवंत भाऊ गडगुजर मागच्या 6 महिन्यापासून ते अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या यावं आणि लागवडमध्ये आपल्या पोलिसांच्या माध्यमातून अत्यंत प्रशासकीय सेवा देतात. आणि दोघंही चांगला लोक आणि शिस्तप्रिय असे अधिकारी आहेत, असे बंधूच आहेत. मुंबईहून आलेले खर्च साहेब आहेत आणि ज्यांना आम्हाला इथलं डॉक्टर जयेंद्र मित्रवडे सर होते. प्रमुख मान्यवर आणि वसंतराव गडकरी आहेत, सुरेशजी महाले आहेत, त्यांच्या वास्तव्याला कार्यक्रम करत अजयजी पाटील आहेत, आकाशजी गडकुकर आहेत, डॉक्टर विशांत गडकुकर आहेत, विजयजी गडकुकर आहेत, ज्ञानेश्वर गडकुकर आहेत आणि उपस्थित सर्व मान्यवर. मला काहीतरी नाव काही विसरण्याचा प्रयत्न असतो आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधू आपल्याकडे उदाहरण आहे. एक काही व्हिडिओ एक सहाय्यक राज्यकर आयुक्त अभिषेक आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण ज्यावेळेला आपण आपल्या शिक्षणामध्ये पुढे जातोय, ज्यावेळेला आपण प्रशासकीय सेवांमध्ये पुढे जातोय, त्यावेळेला एक चांगला अनुभव मला या समाजाच्या बाबतीत येतोय. हा समाज कधी रूट्स विसरत नाही आहे. बंधू साहेब, समाज कधी आपले रूट्स विसरत नाही आहे. बरोबर आहे. रूटचा तुम्ही विसरला तुम्ही ते आलं नसतं. रूट्स आवाज येतो माझा? आवाज येत नाही का? तुम्ही तुझे रूट्स विसरलात का? बंधू साहेब, रूट्स विसरत म्हणजे रूट्स. त्यावेळेला ज्या समाजातून आपण जन्माला आलो आहे, ज्या रूट्समध्ये आपण जन्माला आलो आहे, त्याला कधी आपण विसरायचं नसतं. आणि हे रूट्सच असे असतात की जे आपल्याला आयडेंटिटी देतात. आपल्याला समाजामध्ये ओळख मिळून दिली असेल त्या रूट्समुळे मिळाली आहे. त्या रूट्समुळे आपल्याला ओळख मिळाली आहे. प्रशासकीय अधिकारी बरेच पास झाले, पण समाज राहिला नसतात, आपलं सत्कार झालं असतं, आपण ॲप्रिशिएट केलं असतं. त्यामुळे आपल्याला आयडेंटिटी जर कोणी देत असेल तर रूट्स आपल्याला देत असतात. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की त्याचा मजबूत असतील हे रूट्सच आपल्याला समाजामध्ये वाढायला या पूर्ण याच्यावर वाढायला मदत करत असतात. त्यामुळे आपल्या रूट्सकडे विसरायचे नसतात. असा चांगला समाज आहे की हा आपल्या रूट्सकडे विसरत नाही आहे. विद्यार्थी कमी दिसतात. विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आहेत? त्याचा सत्कार झालाच, कोणीच नाही आहे. सगळे पॅरेंट्स आहेत. फक्त पॅरेंट्स आहेत सगळे. विद्यार्थी कोण आहेत? कोणीच नाही आहे विद्यार्थी. हॅलो. तर असा हा अत्यंत मेहनती समाज आहे आणि कर्तृत्ववान समाज आहे हा. आणि अशा या समाजाच्या एक गुणगौरव सोहळ्यासाठी मला आपण बोलवलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद.
पण सध्या आपण एक अनुभव घेतो आहे, सगळे पेरेंट्स इथे आहेत. जनझी माहिती आहे ना, जनझी आणि जन अल्फा, त्यांना आपल्याला त्या सगळ्यांचं अपब्रिंगिंग करणं खूप चांगलं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियाचा उपयोग खूप सहज उपयोग होतो आहे. सोशल मीडिया, मोबाईल, सहज गोष्टी, सगळ्या गोष्टी इतकी सहज उपलब्ध आपल्याला आहेत. रेडीमेड कंटेंट आपल्याला भेटतो आहे. त्या कंटेंटचा वापर कसा करायचा आहे हे आपल्याला आपल्या पिढीला, आपल्या पुढच्या मुलांना शिकवावं लागणार आहे. असं आपण म्हणत नाही की यांना डिजिटल याच्यापासून सोसायटीपासून दूर करा, परंतु संयमित उपयोग कसा केला पाहिजे यांना आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. नाही तर आपल्याला पुढे अडचणी आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे या निमित्ताने सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपल्या पालकांना त्याच्यापासून लांब जाऊ देऊ नका. सोशल मीडियापासून, AI पासून लांब जाऊ देऊ नका. मात्र कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग कसा केला पाहिजे, त्या संयमित उपयोग कसा केला पाहिजे हे तुम्ही त्यांना नक्की शिकवा. त्याला सांगायचं घरामध्ये की बाबा तू बघतोय आणि तू बघतोय तर हे तयार कसा करायचा. एखादी व्हिडिओ येतोय आपण बघतोय पण असा कोणी तयार केलं असेल ना, हे कसं करायचं हे जर तुम्ही त्याला शिकवलं तर आपली मुलं हे नक्की 100% चांगली होतील, त्याची मला खात्री आहे. 5 विषय आपण आपल्या मुलांना नक्की सांगा. 5 Cचा उपयोग आपण नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी. त्यांना त्यांच्या याच्यामध्ये आपण कुठलाही, आपल्या विद्यार्थी असतील किंवा आपण आपल्या करिअरमध्ये असेल तर कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आपण एक्झाम्स क्लिअर झाल्यात म्हणून आपण ग्रो होऊ ऑटोमॅटिकली आपण ग्रो होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला काहीतरी कन्सिस्टन्सी लागणार आहे. तुम्ही व्हिडिओ झालात ऑटोमॅटिकली त्याचा तुम्ही हायरार्कीला ऑटोमॅटिक होऊन नाही होणार. करेक्ट. तुम्हाला काहीतरी सर्व करावं लागणार, तुम्हाला कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स थिंक करावं लागणार आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. सेकंड आहे क्रिएटिव्हिटी पण इम्पॉर्टंट आहे. तिसरं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग. आता आजच्या काळामध्ये क्रिटिकल थिंकिंग खूप महत्त्वाचं आहे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय? क्रिटिकल थिंकिंग म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग केलं पाहिजे. एखादा प्रॉब्लेम आपल्याकडे आला, समस्या येणार आहे, त्या वेगळ्या पद्धतीने कशा सॉल्व्ह करायच्या ते क्रिटिकल थिंकिंग आपल्याला त्यांना शिकवणं गरजेचं आहे. आणि 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या सहज आपल्याला करता येते की ज्या माणसाला पुढे नेत असतात. एक कम्युनिकेशन. ज्याला स्पर्धा तयार होते आहे, ज्याला कॉम्पिटिशन तयार होते आहे, कॉम्पिटिशन हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. कॉम्पिटिशन माणूस ग्रो होऊ शकतो, पण आपल्याला जर ह्या सगळ्याच्या माध्यमातून जर आपल्याला पूर्ण विकास करायचा असेल, म्हणजे आपला आर्थिक विकास असेल, आपल्या स्वतःची ग्रोथ असेल, पारिवारिक स्वास्थ्य ठेवायचं असेल, आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि हे करत असताना आपल्या समाजाने काही चांगलं करायचं असेल तर ह्या करण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. कम्युनिकेशन. त्याला चांगलं कम्युनिकेशन त्यांना शिकवा. आणि कम्युनिकेशन असेल पण तुमच्याकडे जर एकमेकांमध्ये बोलायची ताकद नसेल, कोलॅबोरेशनची संधी नसेल, टीम बॉन्डिंग नसेल तर हे कोण होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या मुलांना, आपल्या मुलांना नक्की काय सांगितलं, कन्सिस्टन्सी, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, नंतर काय सांगितलं अजून कम्युनिकेशन, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल कोलॅबोरेशन सुद्धा तो त्यांना नक्की समजावा. आपण बघितलं असेल तर कुठल्याही समाजाची संख्या, आज बंडू समाज संख्या किती आहे? बंडू समाजाची संख्या खूप कमी आहे. तर समाजाची जी ताकद आहे ती काही संख्या नाही आहे. समाजाची ताकद संख्यासोबत तुम्ही किती कर्तृत्ववान आहात, हा समाज किती कर्तृत्ववान आहे, समाजामध्ये मूल्य किती आहे आणि समाज किती संस्कारित आहे ह्याच्यावरती आपल्या समाजाची ताकद आहे. असा बडगुदा समाज आहे. आपल्या समाजाच्या सर्व प्रतिनिधींना मनापासून खूप सारा शुभेच्छा देतो. ज्यांचा सत्कार झाला त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. आपण सगळे प्रशासकीय अधिकारी आहात, पण मी प्रशासकीय अधिकारी नाही सांगत असतो, बडगुदा साहेब. हे बघा, एक्झाम पास होणं सोपं आहे, तुम्ही क्लिअरही कराल, पण तुमच्या रूटसोबत काम करणं कठीण आहे. त्यामुळे बऱ्याचदा मी बडगुद्यांचं बऱ्याच चर्चा होत असते, बऱ्याच अधिकाऱ्यांच्या संपर्क येत असतो. काही अधिकारी असतात फक्त नियमाचं पुस्तक घेऊन बसत असतात, ते नियमात बसत नाही. सगळ्या गोष्टी नियमात बसतात का? पण काही गोष्टी ह्या माणुसकीच्या अँगलने कराव्या लागतात, बरोबर. त्यामुळे तुम्ही नियम नक्की पाळा, पण त्या करताना माणुसकी सोडू नका. कारण शेवटी ह्याच समाजात तुम्हाला पुढे आणणार आणि या समाजाला जर आपण विसरलो त्याच्यानंतर आपल्या पुढचे जनरेशन येणार नाही, बरोबर. त्यानिमित्त आपल्या सुद्धा विनंती करतो की आपण चांगलं काम करत राहा. कुठे आमची मदत लागली शेतीमध्ये मदत आम्हाला सांगा. आणि पुढेच आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना या समाजासाठी मागेही सांगितलं होतं, इंटर्नशिपसाठी मला कोणालाच फोन आला नाही. मी मागच्या सांगितलं होतं मला इंटर्नशिप करायला पाहिजे असेल, ज्या कोणाला AI मध्ये इंटर्नशिप करायचं असेल, ज्याला कोणाला एखाद्या बिगफोरमध्ये एखाद्या चांगला कन्सल्टन्सी कोणतरी इंटर्नशिप करायचं असेल, इंजिनियर आहे, कोणी मॅनेजर आहे, असं मला तुम्ही सांगा. समाजाला चांगल्या लोकांना इंटर्नशिप नक्की चांगलं काम करतील. इंटर्नशिप केल्याचा फायदा असा आहे, तुम्ही घेतलेला फायदा असा आहे की
बोलवतील. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा एक विनंती करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. भारत माता की आवाज जोरात, भारत माता की तुलसिया रामचंद्र की आवाज येत नाही, चंद्र की वंदे. खूप खूप धन्यवाद मनापासून. आपण नेहमीपणा बोलवतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. अभिनंदन करायचं आहे. काही लोक या ठिकाणी मधून बाहेर ये जा करतात. कृपया करून त्यांनी आपल्या आशुतोष राजेश पवार आले का? आशुतोष राजेश पवार पुढचे सरकारवरती पवार आणि आकाश ज्ञानेश्वर बळगुदा हे बक्षीस देतील डॉक्टर विशाल कुंटे बळगुदा, तन्वी बळवंत बळगुदा नाशिक, दर्शन हेमराज बळगुदा आले का? हे ज्या ट्रॉफ्या दिल्या आहे या ट्रॉफ्या बळगुदा बक्षीस देणाऱ्यांनी मनापासून समिती आभार व्यक्त करत आहे. अशाच प्रकारचा या ठिकाणी आपल्याकडनं समितीला सहकार्य मिळत राहावं हीच अपेक्षा. आभास दीपक सोळंके, आभास दीपक सोळंके खंडवा आले. पुढचे सत्कारार्थी जान्हवी प्रवीण कमरजा, जान्हवी प्रवीण कमरजा आले का? जान्हवी चला पटापटा भागो. दिशा नितीन दांगे आले. दिशा रवींद्र पंडितराव बडगुदर सर कोकणा, ईशान सुनील बडगुदर मलकापूर, ईशान सुनील बडगुदर आले. तृप्ती आबा बडगुदर नंदुरबार आले. वयोवृद्ध असे वसंत देवराम शेठ बडगुदर, माजी अध्यक्ष बडगुदर समाज यावल. राणाजी हेमा राजेंद्र पवार, उज्ज्वल राजेंद्र पवार, उज्ज्वल राजेंद्र पवार तिला हे बक्षीस देतील माननीय श्री भगवान लक्ष्मण शेठ बडगुदर. दीदी सरक थोड़ा मागे बेटा. सुमेध महेश बडगुदर, सुमेध महेश बडगुदर नाशिक. प्रांजलीचे बक्षीस देतील दिनेश बडगुदर. प्रांजली रघुवीर बडगुदर. नरेश पिंपळगाव यांना हे बक्षीस देतील प्राध्यापक एच जे बडगुदर सर. थोडेच बक्षीस शिल्लक आहे तरी कृपया समाज बंधूंना विनंती की त्यांनी जाऊ नये कारण भोजन व्यवस्था केलेली आहे. सगळे मान्यवर यांना माझा सगळे नमस्कार. आत्ताच आपल्या आमदार साहेबांनी AI बद्दल व त्याच्या युसेजबद्दलचं फार चांगलं वर्णन केलं की त्याचे जे बेटर गुन्स आहेत, चांगले गुन्स आहेत, त्याचा यूज केला पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला कसं जास्तीत चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतात, त्याचे बेनिफिट्स घेऊन करता येतात ते आपण बघितलं पाहिजे. आता माझ्या समक्ष इथे पॅरेंट्स पण आहे आणि स्टुडंट्स पण आहेत. आम्ही जे घेऊन आलेलो आहे एक एक्झाम्स करता IIT JEE किंवा नीट करता जे एक्झाम्स देतात विद्यार्थी मित्र त्यांच्याकरता आहे. आता ते स्टुडंट्स जे असतात 11वी 12वीतले ते फार प्रेशर जरा एक मिनिट जरा बंद. प्रेशरला मिनिमाइज करण्याकरता एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. 11वी 12वी म्हणजे एकदम हाय प्रेशर हाय इंटेन्सिटीचे वर्ष असतात 700 डेज. त्याच्याकरता आपले विद्यार्थी मित्र जे असतात त्यांचं काय अपेक्षा असते चांगले स्कोर्स आले पाहिजे व चांगले कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळाले पाहिजे. तसेच पालकांचं एक पण अपेक्षा असते की ते फायनान्शियली आणि इमोशनली स्टुडंट्सला सपोर्ट करतात, त्यांचे बेटरमेंट करतात, त्यांचे चांगले इन्स्टिट्यूट्स
चांगले मार्क चांगले पर्सेंटाईल मिळवण्याकरता. पण आज आपण एकत्र आलो आहे एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करण्याकरता की हे सगळं करत असताना पण विद्यार्थ्यांना चांगले गुण किंवा चांगलं पर्सेंटाईल वगैरे स्कोर होत नाही. याच्यामध्ये एक फार एक लॅक्युना म्हणायचा की एक गॅप आहे. ज्या गॅपला आम्ही मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या मोठ्या मोठ्या स्टिरियोटाईप क्लासेस वगैरे असतात तिथे काय असते एक बंच ऑफ क्वेश्चन्स फायर केला जातो जे तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. पण ते सेम सायकोस्टाईल पेपर्स येत असतात. वेदिका सुनील बडगुजर मास्टर माइंड परीक्षा. वेदिका सुनील बडगुजर मास्टर माइंड. हे त्यांना बक्षीस देते. मयूर बडगुजर. जयेश रवींद्र बडगुजर NCA परीक्षेमध्ये 85 उपाध्यक्ष यांनी करावा विनंती करतो. जागृती राजेंद्र बडगुजर MTech. विद्यार्थी किंवा पालक तू येत आहे हा त्यांचा सत्कार धर्मेंद्र पोपट शेठ बडगुजर अध्यक्ष OBC समिती करते. जयेश अनिल बडगुजर. जयेश अनिल पाटील त्यांचे पालक आहेत MTech 93% यावं त्यांचा सत्कार आशिष रवींद्र शेठ पाटील आलेत का प्रसिद्धी प्रमुख आमचे श्रीराज हंसराज बडगुजर BTech यांचा सत्कार शांताराम शेठ. यज्ञेश अविनाश बडगुजर. संजय बडगुजर. MSCT एंट्रन्स एक्झाम काय ना हे काय लोकल पाहिजे दादा इकडे लक्ष द्या. समोर लक्ष द्या. मागे पार्किंगमध्ये लागलेली आहे 3144 नंतर 2747 0036 या मॅडम साईडला लावून घ्याव्या अशी नम्र विनंती. मुलगी आहे तसंच डॉक्टर स्वर्गीय चंद्रशेखर श्रीधर बडगुजर पवार यांची सून आहे. तसेच कुणाल लीना लक्ष्मीकांत बडगुजर दोंडाईच्या. लीना लक्ष्मण बडगुजर दोंडाईच्या यांचं बक्षीस वितरण करतील DYSP साहेब अनिल बडगुजर. लीना लक्ष्मीकांत बडगुजर वरती आत्ता आलाय का? हां लीना लक्ष्मण बडगुजर त्यांना आम्ही त्यांना म्हणतो. तुमचं असतं बरं. सचिन प्रभाकर बडगुजर. भूषण राजेंद्र बडगुजर आले का? आले का? भूषण राजेंद्र लेनाथ बडगुजर CA मुंब्रा. रोहित बरं रोहित गोपी CA फागणे. जय चंद्रकांत जाधव CA आले. बरं धन्यवाद. फटाफट यांनी ते बक्षीस द्यावं. जय चंद्रकांत बडगुजर. देव्या नंदलाल मोहोळकर जळगाव सर्वजण समोर बघा. CA. देव्या नंदलाल अश्विनी पांडुरंग बडगुजर स्टेनोग्राफर नाशिक कळमसरा यांना हे बक्षीस देतील दिलीप काशीनाथ शेठ बडगुजर उपाध्यक्ष.
युवराज गणेश जयदीप नितीन बडगुजार, जयदीप नितीन बडगुजार, पक्षातील अतुल गणेश शेठ बडगुजार, सचिव यावर जयदीप नितीन बडगुजार. हा माणूस मागे सारखा सर बोर्ड इन इकडे बघा समोरचं. संजना निधी बडगुजर यांनी यांना नंदलाल सोनू बडगुजर शेठ या ठिकाणी जय सुदर्शन बडगुजार याला अनिल भाऊ यांनी तुषार किरण बडगुजार यांना ॲडव्होकेट उमेश छगन बडगुजार, प्रतिमा नूतनलाल बडगुजार साखळी तिला हे बक्षीस श्री किशोर शुक्ला. यानंतर जयेश आणि त्यांना हे बक्षीस देते श्रीमती लता अविनाश बडगुजार. वैशाली कुमारी स्नेहल निलेश बडगुजार. स्नेहल निलेश बडगुजार यावर योगिता संजय बडगुजार, अराठी लता अविनाश बडगुजार, बापू शिवम प्रशांत बडगुजार, यतीश जनार्दन आता जे मी सांगितलं ते ऍक्शन बेटा. आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खरंच खूप उशीर झालेला आहे. कारण 2 वाजले सगळ्यांना भूक लागली. तुम्ही आमच्या हाकेला इथं येऊन जो हा उत्साह दाखवला त्याबद्दल मी तुमचा आभारी मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाले त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि पुढे आपल्या भविष्यात समाजासाठी पण काहीतरी काम करायला पाहिजे. तर समाज पुढे आपला असा प्रगतीपथावर राहील. प्रत्येकाने 1, 2, 3, 4, 5 मुलांना त्यांचं शिक्षण किंवा त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. मी एवढी अपेक्षा करतो आणि माझ्या 2 शब्दाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासाठी जवळजवळ 2 महिन्यापासून तयारी करावी लागते. एवढं सुद्धा सौजन्य आपल्या समाजाने या ठिकाणी दाखवायला पाहिजे होतं. त्या निमित्ताने खेळ व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. असे या ठिकाणी येऊ शकले नाही. त्यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं होतं तरी खेळ व्यक्त करतो की काही येऊ शकले नाही. माननीय आमदार श्री आदरणीय अमोलभाऊ धावडे यांनी सुद्धा कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्याबद्दल आभारी आहे. श्री माननीय भगवान लक्ष्मण बडगुजार विद्यामान अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजार समाज समिती अध्यक्षस्थान भूषवले. विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल जागा प्रदान केल्या. त्याबद्दल त्यांच्या रूपाने त्यांचे आभार मानतो. श्री माननीय अनिल दिगंबर बडगुजार DYSP साहेब यांनी आपल्याला भरपूर असा वेळ दिला. त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित देऊन दीप प्रज्वलन व प्रतिभा पूजन केले. त्याबद्दल त्यांचे आभार. सौ स्नेहल अभिषेक बडगुजार अध्यक्ष गट विकास अधिकारी पंचायत समिती नागपूर जिल्हा चंद्रपूर या इतक्या दूर प्रवास करून त्यांनी या ठिकाणी उपस्थित दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. माननीय उदय पद्माकर खर्चे नवी मुंबई यांनी शैक्षणिक माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार. माननीय डॉक्टर जयेंद्र दिनकर लेकेवाळे माजी संचालक गायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. सामाजिक बांधिलकी दिली. समुपदेशन केलं. अशा सर्व गुण संपन्न वक्ते आपल्याला मिळाले. त्याबद्दल त्यांचे आभार.